हात पाय गुडघे खूप दुखतात, कंबर दुखते, पाठ दुखते, पोट पुढे आलेलं आहे, वजन कसं कमी करायचं, आळस कंटाळा आलेला आहे, संधिवाताचा त्रास आहे, बघा जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराची हालचाल करणार आहात ना तेव्हाच तुम्हाला ह्या सगळ्या त्रासापासून मुक्तता मिळणार आहे. पण कधी जेव्हा तुम्ही उठाल आणि थोडं तरी हातापायांची हालचाल कराल तेव्हाच तुम्हाला आराम मिळेल. आता बघा डॉक्टर सुद्धा सांगतात थोडं एक्सरसाइज करा, चालायला जा. तर आता बघा सगळ्यांना चालायला जाणं शक्य नाही किंवा तुमच्याकडे वेळ नाही आहे, घरच्या घरी तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे किंवा वजन खूप जास्त वाढलेलं आहे, कुठून सुरुवात करू काही समजत नाही आहे, हात दुखतात, पाय दुखतात, सगळे व्यायाम काही सगळ्यांसारखे आम्हाला कठीण जमत नाही. त्यामुळे बघा आज ज्या एक्सरसाइज सांगणार आहे ना फक्त तुम्हाला 10 मिनिटं माझ्यासोबत करून पाहिजे आहेत. तुम्हाला 2 दिवसात जरी तुम्ही माझ्यासोबत आता जरी केलात ना तरीही तुम्हाला तुमचं शरीर एवढं हलकं वाटणार आहे. फक्त मोबाईल समोर ठेवायचं आहे आणि जसं मी करणार आहे तसं माझ्यासोबत तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. त्यामुळे कमेंट्स करायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तर काय की एक्सरसाइज करताना अजिबात घाई करायची नाही आहे. मी तुम्हाला इथे सगळं सांगणार आहे, श्वास कसा घ्यायचा आहे, कुठे सोडायचा आहे. त्यामुळे तुम्हाला दमसुद्धा जास्त लागणार नाही आहे, जास्त थकवा आल्यासारखं सुद्धा वाटणार नाही आहे. एकाच ठिकाणी तुम्ही उभे राहून हे सगळे व्यायाम करणार आहात. जरी तुम्ही गार्डनला जात असाल चालायला तरी तुम्ही चालण्या अगोदर हे सगळे व्यायाम केले ना तरीही तुम्हाला बघा किती बॉडी तुमची हलकी वाटणार आहे, एकदम शरीर तुम्हाला हलकं वाटणार आहे. तुमचे सगळे स्नायू आहेत ना जे कडक झालेले आहेत, एकदम असे स्टिफ झाले, ते पूर्णपणे मोकळे होणार आहेत. त्यामुळे माझ्यासोबत करायचं आहे. कमेंट्स करा हा व्हिडिओ कुठून पाहताय आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. काय करायचंय, आपण आता सुरुवातीला उभे राहिलो की फक्त साईडला पाय घेऊन जायचं आहे आणि पुन्हा एकत्र पाय घेऊन यायचे. बघा 1 2 3 हात असा कमरेवरती ठेवा, 4 5 6 7 8. बघा श्वास घ्यायचा आहे, तोंडावाटे श्वास सोडून द्यायचा आहे. पुन्हा इथे जाताना आपण श्वास घेतला, असं करायचं एकदम सावकाश एका ठिकाणी करणार आहात. कुठेही तुम्हाला धावायचं नाहीये, कुठलंही काही सामान घेऊन एक्सरसाइज करायची नाही, हात पाय जास्त आपल्याला उड्या मारायच्या नाहीयेत, काहीही नाही. एकदम सोपे व्यायाम आहेत. बघा 10 9 8 सावकाश करा, 7 6 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. आता हा झाला पहिला व्यायाम. त्यानंतर काय करायचंय, सेम हात कमरेवरतीच ठेवायचे, पाय फक्त असा गुडघ्यातून फोल्ड करायचा आणि समोर स्ट्रेच करायचं आहे. 1 2. आता सुरुवातीला मला माहिती आहे बॉडी तुमची अशी बॅलन्स होणार नाही तर काय करायचं, असा सपोर्ट घ्यायचा आहे. तुम्ही भिंतीचा असा आधार घेऊ शकता. हा जे असेल ते असा आधार घ्या आणि फक्त पाय फोल्ड करा. 1 2 3 4 सावकाश करायचंय, 5 6 7 8. 10 वेळा जमत नसेल तर फक्त 5 वेळा करा सुरुवातीला, चालेल. 9 10 अँड रिलॅक्स. सेम तसंच दुसऱ्या पायाने सुद्धा आपल्याला करून घ्यायचंय. बघा पाय फोल्ड केला, हात कमरेवरती, 1 समोर स्ट्रेच करा, जेवढा सरळ होतोय तेवढा करायचा आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. आता दुसरा व्यायाम आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही हात आपल्याला वरती ठेवायचे, असे ठेवायचे आहेत. हा पूर्ण बोटं आपली ओपन असणार आहेत आणि श्वास घ्यायचा इथे, खाली आलात की फक्त हाताची अशी आपल्याला मुठी बनवायची. बघा श्वास सोडताना घेताना आवाज आला पाहिजे. 4 5 6 7 8 9 10. श्वास घेताना एकदम सावकाश घ्यायचा आहे, सोडताना सुद्धा सावकाश सोडायचं आहे. नाकाद्वारे सोडा किंवा तोंडाद्वारे सोडला तरीही चालेल. हा 10 वेळा करायचे. आता काय करायचंय, दोन्ही हात आपल्याला असे ठेवायचे आणि फक्त वरती हात असे
क्लॅप करायचे. 1, पुन्हा हात पूर्ण खाली घेऊन जायचे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. बघा हात वरती जात आहेत त्यावेळेला आपण श्वास सोडत हात खाली. 10, 5 मोर, अजून 5 करूया. 5, 4, 3, 2. 10 वेळाच करा सुरुवातीला, नाहीतर तुम्हाला इथे शोल्डर हात असे दुखल्यासारखे वाटणार आहे. ठीक आहे. 1 अँड रिलॅक्स. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, दोन्ही पाय म्हणजे आपल्याला हात असा कमरेवरती ठेवायचा आहे आणि पाय फक्त आपल्याला डाव्या साईडला स्ट्रेच करायचे, त्यानंतर उजव्या साईडला. 1, 2. जेवढा साईडला स्ट्रेच होईल तेवढा स्ट्रेच करायचा आहे. 4 क्रॉस. 5, 6, 7, 8, 9, 10, 10, 9, 8. एकदम सोपा व्यायाम आहे. 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अँड रिलॅक्स व्हायचं आहे. आता यानंतर आपल्याला नेक्स्ट व्यायाम काय करायचं बघा, दोन्ही हात आपल्याला वरती घेऊन जाताना पाय आपल्याला साईडला घेऊन जायचं आहे. पुन्हा एकदा बघा, हात वरती गेले, पाय उजव्या साईडला जाणार आहे. 1. आता हात आपले खाली, पुन्हा आपला डावा पाय साईडला, हात वरती. 2. श्वास घेत आपल्याला हात वरती, श्वास सोडत खाली. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. जेवढा पाय तुमचा इझिली साईडला जाईल ना तेवढा साईडला घेऊन जायचं. अगदी सुरुवातीला इथे जवळ गेला असा चालेल, जेवढा स्ट्रेच होतोय पाय तेवढा स्ट्रेच करायचा आहे. यामुळे काय होणार आहे माहिती आहे, हा जो भाग तुमचा कडक झालेला आहे किंवा पाय खूप जास्त दुखतात, मांड्यांवरचा खूप जास्त फॅट आहे, अजिबात हालचालच होत नाहीये पायांची, तो सगळा त्रास तुमचा कमी होणार आहे. सुरुवातीला फक्त 10-10 वेळाच करा, हळूहळू काउंटिंग वाढवायचं. एकदा 8 दिवस झाले की 5 वेळा करा, 5 त्याच्यामध्ये अजून थोडेसे वाढवा. असं करत करत 20 वेळा तरी तुम्हाला काउंट करायचं आहे. अँड रिलॅक्स व्हायचं आहे. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे बघा, दोन्ही हात आपल्याला इथे ठेवायचे. आता मला माहिती आहे पाय तुमचा सुरुवातीला एवढा वरती येणार नाही, त्यामुळे काय करायचं, हात असे खाली ठेवा, जेवढा पाय वरती येईल तेवढा. बघतं 1. बघा हाताला टच करायचा आहे गुडघा. होत नसेल जास्त, पाय खूप जास्त दुखतोय, तर असं सरळ उचला चालेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडून द्यायचा आहे. पाय वरती आला की श्वास सोडून द्यायचा आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 अँड रिलॅक्स. होता की नाही सोपा? एकदम सोपा आहे, एकदम तुम्ही व्यवस्थितपणे करणार आहात. आता त्यानंतर काय करायचंय, दोन्ही हात आपल्याला वरती स्ट्रेच करायचे आणि पाय फक्त पाठीमागे असा स्ट्रेच करायचा. बघा 1, एकाच जागेवरती. बघा 2, 3, 4, 5, 6. श्वास घ्यायचा असा, श्वास सोडत हात खाली. 8, 9, 10 अँड रिलॅक्स व्हायचं आहे. तर यानंतर काय करायचंय, दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आणि आपल्या कमरेला आपल्याला फुल असं रोटेट करायचंय. बघा 1, जेवढी कंबर तुमची गोल सर्कल तुम्हाला करता येईल तेवढी करायची. 2, 3, 4, 5.
आता आपण क्लॉकवाईज केलं 5 वेळा. आता आपल्याला विरुद्ध दिशेने करायचं आहे, डाव्या साईडने. 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. आता काय करायचंय, सेम असेच हात ठेवायचे आणि फक्त श्वास घेत मान वरती स्ट्रेच करा. पुन्हा मान श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. आता काय करायचं आहे, आपला डावा हात पाठीमागे ठेवायचा आहे असा, आणि उजवा हात बरोबर आपल्या इथे कानाच्या साईडला ठेवायचा आहे आणि मान आपली फक्त खाली अशी स्ट्रेच करायची आहे. ज्या लोकांना सर्वायकल स्पॉन्डिलिसचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा खूप छान व्यायाम आहे. किंवा मानदुखीचा त्रास आहे, मान खूप जास्त दुखते, तो त्राससुद्धा तुमचा कमी होणार आहे. फक्त स्ट्रेच करा, हाताने असं पूर्ण दाब द्यायचं आहे. 2 3 4 5 थोडा वेळ होल्ड राहिलात ना तरीही चालेल. 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. आता शेवटचा हा एक व्यायाम तुम्हाला नक्की करायचा आहे, कारण काय होणार आहे, जास्त तुमचे पाय नाही तर दुखणार आहे. त्यामुळे काय करायचं बघा, हात असं कमरेवरती ठेवा. तर काय करायचं बघा, दोन्ही हात आपल्याला कमरेवरती ठेवायचे आहेत आणि आपली पायांची टाच आपल्याला वरती उचलायची. पुन्हा खाली जायचं आहे. 1 जेवढं तुम्हाला बॉडीला स्ट्रेच करता येईल, जेवढा पाय तुमचा स्ट्रेच होणार आहे तेवढा वरती यायचं आहे. श्वास घेतला, श्वास सोडत खाली. आता जर तुम्हाला असं जमत नाहीये तर काय करायचं आहे, भिंतीचा आधार घ्यायचा आहे, कुठलाही तुम्ही सपोर्ट घ्या आणि पाय वरती उचला, पुन्हा खाली. 1 2 3 4 हे तुमचे काप्स मसल स्ट्रेच झाले पाहिजेत, एकदम त्यांना तुम्हाला ताण जाणवला पाहिजे. बघा, थोडेसे दुखल्यासारखे सुद्धा वाटतील, पण 10 वेळा तुम्हाला कंटिन्यू करायचंच आहे. 4 5 सावकाश खाली जायचं आहे. 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. होते की नाही सोपे व्यायाम, एकदम सोपे व्यायाम दाखवले आहेत. त्यामुळे तुम्हाला नक्की करून पाहायचे आहेत आणि मला कमेंट्स करून सांगायचं आहे कुणी कुणी माझ्यासोबत ह्या एक्सरसाइज केलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.